बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या एका मोठ्या बातमीनं। नीट पेपर फुटी प्रकरणी देशभरामध्ये झालेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। तरुणांच्या 3 मागण्या सरकारनं मान्य केल्यात आणि याच पार्श्वभूमीवर आज दादरमध्ये ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करणार आहेत। दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरामध्ये हा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आधी ठाकरे बंधू सरकार विरोधात मोर्चा काढणार होता, मात्र दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनासमोर केंद्र सरकार नमलं आणि याचंच आज ठाकरे बंधू एकत्रितपणे मुंबईमध्ये सेलिब्रेशन करणार आहेत। सकाळी 10 वाजता वीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क इथं सेलिब्रेशनला सुरुवात होईल। शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील। कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती। एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। यही ताकत है। मुझे लगता है कल भी आपने देखा होगा जहां हम खड़े थे, पूरी शिवसेना थी, मनसे थी, दोनों साथ में थे, 2 ठाकरे भाई साथ में थे। तो कोई भी जो एक मुक्त आवाज है, फ्रीडम ऑफ स्पीच है, वो इधर कोई दबाने की कोशिश नहीं कर सकता, कोई भी दादागिरी नहीं कर सकता, कोई भी तानाशाह यह आवाज नहीं बढ़ा सकता। तो जश्न तो होगा क्योंकि जीत तो हुई है, लेकिन अगला सवाल यही है कि लाठीचार्ज क्यों किया। तर विद्यार्थी आंदोलनासमोर केंद्र सरकार नमलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आज दादरमध्ये ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करणार आहेत। या सगळ्याच विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। दोन्हीही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये दादर इथल्या शिवाजी पार्कमध्ये या सेलिब्रेशनला सकाळी साधारण 10च्या सुमाराला सुरुवात होईल। याआधी खरं तर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दोन्ही ठाकरे बंधू यांनी मोर्चाचा एल्गार पुकारलेला होता। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्याचबरोबर सीजेपीच्या समर्थनार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। मात्र कालच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात देखील आलेला आहे आणि त्याचमुळे आता याच सगळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज शिवाजी पार्क इथं या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्याही उपस्थितीमध्ये हा आनंदोत्सव साजरा केला जाईल। याआधी सुद्धा दादरमध्येच ज्युनियर ठाकरे बंधू अमित ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। त्यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा एक मोर्चा देखील निघालेला होता आणि अभिजित दिपके यांना त्यांनी पाठिंबा दर्शवलेला होता। स्वतः उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये देखील जाऊन आलेले होते आणि त्यानंतर आज हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। याच सगळ्या संदर्भामध्ये शिवाजी पार्क परिसरामधून आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्याला माहिती देत आहेत। अजय, कशा पद्धतीने हे सेलिब्रेशन केलं जाईल, कशी तयारी सुरू आहे? आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आता शिवाजी पार्कला जाणारे ज्या गल्ल्यांचे रस्ते आहेत किंवा थेट समोरचा सेना भवनकडून येणारा रस्ता आहे त्या संपूर्ण रस्त्यावर जे ते बॅरिगेटिंग केलेले। मी खरं तर शिवाजी पार्क परिसरातून ज्या ठिकाणावर हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे त्या ठिकाणी सरळ मार्गे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण मीनाताई ठाकरे पुतळ्यासमोरचा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आला होता। मग मी बाजूच्या लेनमधून गाडी आतमध्ये टाकली तर तोही मार्ग बंद करण्यात आला। त्यामुळे ज्या ज्या लेन्स शिवाजी पार्काकडे येतात त्या त्या ठिकाणी संपूर्णतः हा मार्ग जो आहे तो पोलिसांनी बंद केलेला आहे। दुसरी बाब म्हणजे की आज जी सकाळी मॉर्निंग वॉकला येणारी मंडळी असतील किंवा धावण्यासाठी येणारी मंडळी असतील त्यांची संख्या सुद्धा जी आहे ती फार तुरळक दिसते। तसंच पोलिसांची गस्त जी आहे ती सकाळपासूनच शिवाजी पार्क परिसरात असलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी कोणत्याही वाहनांना जे ते आज पार्किंग दिली जात नाही, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आता राहिला तुझा प्रश्न की आज कसा विजय साजरा केला जाणार, तर यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ठाकरे बंधूंनी या आंदोलनाला म्हणजे जंतर मंतर इथे सुरू असलेलं आंदोलन असेल, विद्यार्थ्यांवर झालेली लाठीचार्ज असेल, त्यासोबतच नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधातलं आंदोलन असेल, या सगळ्याला समर्थन जे ते ठाकरे बंधूंनी दिलं होतं। स्वतः अमित ठाकरे राज ठाकरे मनसे पक्षाकडून गेले होते तर उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जाऊन आले होते आणि त्याच्यानंतर अभिजित दिपकेशी बोलणं सुरू होतं। परवा यावेळेस ज्यावेळेस तिरंगा मार्च या ठिकाणी झाला, म्हणजे ज्यावेळेस सगळेजण एकत्र येऊन देशाचे झेंडे फडकवले गेले
त्यावेळेस सुद्धा अभिजित दिपकेंना आदित्य ठाकरे यांनी फोन केला होता आणि तो फोन जो आहे तो माईकवर लावून सगळे जे आंदोलनकर्ते जमा झाले होते त्यांना ऐकवण्यात आलं होतं। आणि त्याच्यानंतर काल नियोजन सुरू असतानाच बातमी आली की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि आज जो मार्च निघणार होता म्हणजे दादरच्या शिवाजी पार्क मैदान परिसरातून थेट सिद्धिविनायकपर्यंत जो 1.5 किलोमीटरचा मार्च निघणार होता तो होणार नाहीये। एकाच जागेवर सावरकर स्मारकाच्या इथे स्टेज उभारण्यात येणार आणि त्याच ठिकाणी जो आहे तो हा जल्लोष साजरा केला जाणार आहे। पण पुन्हा एकदा आवाहन जे ते ठाकरे बंधू आणि ज्युनियर ठाकरेंकडून करण्यात आलेल्या आदित्य ठाकरेंनी काल उशिरा व्हिडिओ सुद्धा एक पोस्ट केला होता की मोठ्या संख्येने या उत्सवासाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की 3 मागण्या होत्या, त्याच्यातली फक्त एक मागणी पूर्ण झाल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत म्हटलं गेलं होतं। यासोबतच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे मागे घ्यावे ही मागणी अशीच आहे आणि त्यामुळे हा लढा असा सुरू राहील असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा ही मोर्चा सभा किंवा हे शक्ती प्रदर्शन जे ते केलं जाईल। या आधीच 24 जुलैचं आपण वातावरण पाहिलं। आदित्य ज्युनियर ठाकरेंनी जे ते आवाहन केलं होतं, हातात तिरंगा घेऊन या देशाभिमान जागूया, आणि त्यावेळेस अफाट गर्दी जी आहे ती या शिवाजी पार्क मैदानात झाली होती। आणि आज तर थेट ठाकरे बंधू म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मोठी गर्दी किंवा मोठ्या प्रमाणात आंदोलक, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की या विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सुद्धा यावं अशी सुद्धा भूमिका जी आहे ती ठाकरे बंधूंनी मांडलेली आहे। त्यामुळे ते पालक ही सगळी मंडळी जी आहेत ते आपल्याला आज स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग जो आहे दादर परिसरातला शिवाजी पार्क मैदानाला लागून त्या ठिकाणी असलेली पाहायला मिळते। त्यामुळे मोठा एक जनसमुदाय या ठिकाणी जो आहे तो लोटलेला पाहायला मिळेल। आताही आपण जर पाहिलं तर समोर जे ते वाहतूक पोलीस प्रशासन उपस्थित आहे, तर या ठिकाणी कोणतीही गाडी जी आहे ती थांबू दिली जात नाही। नाहीतर या ठिकाणी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जी येणारी मंडळी असतील, त्यांच्या दुचाकी असतील, 4 चाकी असतील, त्या इथे पार्क असतात आणि त्याच्यानंतर त्यांचा जो दिवसाचा दिनक्रम सुरू असतो तो या ठिकाणी असतो। पण आता कोणालाही थांबू दिलं जात नाही, पोलिसांची गस्त जी आहे ती घालू दिली जाते आणि शिवाजी पार्क त्यामुळे पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। ही जी गर्दी होईल ती पाहता पोलीस देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अजय, या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्या समोरच सरकारला झुकावं लागलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय। नीट पेपरफुटी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीसह देशभरातील विद्यार्थ्यांनी केली। या आंदोलनाचं लोण फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित राहिलं नाही तर ते संपूर्ण देशात पसरलं। त्यामुळे सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये एखाद्या जन आंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ सरकारवरती आली। सीजेपीच्या 3ही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या, त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता मराठी मोडेल पण वागणार नाही, मोडेल पण वागणार नाही। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता मराठी मोडेल पण वागणार नाही, मोडेल पण वागणार नाही। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिए। We have bloody Senate। क्या कहते थे ये, क्या कहते थे इस सरकार में इस्तीफे नहीं होते, क्या कहते थे इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे। नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे।
पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आणि त्यानुसार प्रल्हाद जोशी यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज देखील ते पाहणार आहेत। मात्र भविष्यात नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केलं जाणार आहे। तो प्रधानमंत्री जी ने विश्वास रख के इतना बड़ा जिम्मेदारी मेरे ऊपर दिया है, उसको मैं पूरा विनम्रता के साथ और पूरा जिम्मेदारी के साथ मैं निभाऊंगा। और बाकी जो चीज़ें हैं मैं एक बार चार्ज लेने के बाद मैं आपसे डिटेल में बात करूंगा। मैं प्रधानमंत्री जी को धन्यवाद अर्पित करता हूं। जे नवे शिक्षण मंत्री होत आहेत त्यांनी काम करावं अशी प्रतिक्रिया सीजेपीच्या सौरभ दास यांनी दिली आहे। जो भी अगले एजुकेशन मिनिस्टर बनेंगे उनको पता है कि युवा देख रहा है, युवा जवाब भी मांगेगा जब टाइम आएगा। तो अच्छा काम करिए, युवाओं के हित में काम करिए, पेपर लीक रोकिए एंड जो हमारे सजेशंस थे डिमांड चार्टर में 5 पॉइंट के, उनको इम्प्लीमेंट करिए। आपसे बहुत जल्दी हम मिलेंगे, जो भी नए एजुकेशन मिनिस्टर है। सरकार ने वादा किया है कि 1 महीने के अंदर हम लोग मिलेंगे, तो देखेंगे क्या होता है। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक्सवर पोस्ट करून सरकार तरुणांसोबत असल्याचं सांगितलंय। पाहुयात अमित शहांनी एक्स पोस्टमधून नेमकं काय सांगितलंय ते म्हणतात, भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश महत्त्वाचा। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हेच सांगतोय। मोदी सरकारकडून देशातील तरुणांच्या भावनांचा सन्मान। पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी योग्य उपाय करणार। पेपरफुटीत सहभागी असणाऱ्यांवर योग्य कारवाई होणार। मोदी सरकारनं पेपरफुटी रोखण्यासाठी घेतलेले निर्णय योग्य। सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळणार, अशी एक्सपोस्ट अमित शहा यांनी केलेली आहे। तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री मुरली मनोहर जोशी यांनी एक्सपोस्ट करून केंद्र सरकारला घरचा आहेर दिलाय। ते म्हणतात, केंद्र सरकारला उशिरा जाग आली। पेपरफुटी प्रकरणी प्रधानांचा राजीनामा झाला हे योग्य। पंतप्रधान मोदी या प्रकरणी लवकरच योग्य निर्णय घेतील। शांततेत आंदोलन संपवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन। शिक्षण क्षेत्रात लवकरच शांतता निर्माण होईल। विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर संधी मिळतील। आणि प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांनी युवांचे आभार मानलेत, तर शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील आता सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलंय। सभी देशवासियों को बधाई देता हूं कि ये एक लोकतंत्र की जीत है जो आज हमने देखा, और इसे ऐसा ही आगे भी हम सुरक्षित रखें लोकतंत्र को भारत में। और देश की युवा पीढ़ी को मैं बधाई देना चाहता हूं। एक तरफ जब जवाबदेही हमें मिली इस बार की, तो अब सुधार पर काम करने की जरूरत है। केवल एक इस्तीफा से, रेजिग्नेशन से राष्ट्र नहीं बनता है। तो शिक्षा में सुधार हो, इस पर भी आगे काम हो। मुझे पूरी उम्मीद है जिस उदारता से सरकार ने ये कदम ली है, वो इसमें अब सुधार के कार्यों में भी जुड़ेगी। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मोदी सरकार ऍक्शन मोडवर आले। मोदी सरकार शिक्षणाबाबत नवीन कायदा लागू करणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 सोमवारी लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे। हे विधेयक मांडण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यावरती सोपवण्यात आली आहे। जितेंद्र सिंह हे 27 जुलै रोजी लोकसभेमध्ये हे विधेयक सादर करतील। विधिमंडळ कामकाज हे विधेयक सभागृहामध्ये मंजूर करून घेण्याची जबाबदारी जितेंद्र सिंह यांच्यावरती असणार आहे।
दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचं काम धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. पीएम श्री शाळा, परदेशात IITचा विस्तार, प्रवेश परीक्षांचा 19 भाषांपर्यंत विस्तार अशा अनेक सुधारणा त्यांनी केल्या. समाजहितासाठी आपली कटिबद्धता दर्शवत त्यांनी आपला राजीनामा दिला. राष्ट्रहिताला त्यांनी व्यक्तिगत हितापेक्षा अधिक महत्त्व दिलं. हीच भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्याची ओळख आहे. भाजप प्रधानांसोबत आहे. अशी पोस्ट ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आणि दरम्यान धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती निशाणा साधलाय. दिल्लीत आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि त्यामुळे निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्याला अमित शहा जबाबदार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करा अशी मागणी राहुल गांधींनी केली. Mr. Amit Shah, directly responsible for the violence that has taken place against our students. He authorized the shooting of our students. He authorized the use of lethal weapons, pellet guns on our students. So that for us is a fundamental issue. We will not accept our own forces shooting the future of India. जिन लोगों ने स्टूडेंट्स पर आक्रमण किया, अटैक किया, मारा, इम्प्लीमेंटर्स एंड ऑर्गेनाइजर्स, दोनों पर कार्रवाई होनी चाहिए और विजिबल कार्रवाई होनी चाहिए. स्टूडेंट्स को दिखना चाहिए कि ये लोग इस कारण पनिश हुए हैं. और दूसरी बात, जो मेन ऑपरेटर हैं सिस्टम के, नरेंद्र मोदी जी, उनको हिंदुस्तान के स्टूडेंट्स से अपॉलोजाइज करना चाहिए. अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाला गंभीर वळण लागलंय. घरात भाड्यानं राहणाऱ्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्यावरती घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवरती लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. आरोपीला तातडीनं अटक करा, पॉक्सो कायद्यान्वये कठोर कारवाई करा आणि तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवा अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र आरोपी अद्याप फरार असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित होत आहेत. बाळापूर पोलीस स्टेशनला त्याचे जे सहकारी आहे, त्याचे बॅचमेट जे आहे, एका बॅचमेटच त्याला माहिती देत आहेत पूर्ण. 12 तारखेला पण त्याला 3-4 कॉल केलेले आहे बाळापूर पोलीस स्टेशनला. तर मग आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा आणि मेन म्हणजे पॉक्सोचा गुन्हा दाखल करा. कारण की एक मेसेज कसा आहे, मी स्वतः चेक करून पूर्ण माहिती काढलेली आहे त्या मोबाईलची. मोबाईल जेव्हा आम्हाला रात्री म्हणजे उघडला त्या दिवशी 11 तारखेला, त्याच्यानंतर ही वस्तुस्थिती माहीत पडली की हा त्याला कारणीभूत आहे म्हणून. पीडितेच्या नातेवाईकांनी तक्रार दिली असून त्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीचा शोध आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून शोध घेत असून त्यासाठी आम्ही वेगवेगळी टीमसुद्धा गठीत केलेली आहे आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणी तसेच त्याच्या राहत्या गावी वगैरे आम्ही टीम पाठवून आरोपीचा शोध घेत आहे. लवकरच आम्ही आरोपी अटक करण्याचा प्रयत्न करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत. नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई, अहमदाबादसह महाराष्ट्रासह देशभरामध्ये तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर काल प्रधान यांनी राजीनामा दिला. तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळाला. या विजयाचा प्रचंड जल्लोष आज 26 जुलै रोजी दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तरुणाईच्या एकजुटीचं दर्शन यावेळी घडणार आहे. सकाळी 10 वाजता शिवतीर्थावरील वीर सावरकर मार्गावरती हा कार्यक्रम होईल. सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरामध्ये आंदोलनाचं रान पेटलं होतं.
अखेर या लढ्याला यश आलं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज तरुणाईचा शिवतीर्थावरती प्रचंड जल्लोष होणार आहे. शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल. तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील. कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील. यही ताकत है. मुझे लगता है कल भी आपने देखा होगा जहां हम खड़े थे, पूरी शिवसेना थी, मनसे थी, दोनों साथ में थे, दो ठाकरे भाई साथ में थे. तो कोई भी जो एक मुक्त आवाज है, फ्रीडम ऑफ स्पीच है, वो इधर कोई दबाने की कोशिश नहीं कर सकता. कोई भी दादागिरी नहीं कर सकता. कोई भी तानाशाह यह आवाज नहीं बढ़ा सकता. तो जश्न तो होगा क्योंकि जीत तो हुई है, लेकिन अगला सवाल यही है कि लाठीचार्ज क्यों किया. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजय माने हे शिवाजी पार्क परिसरामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजय, या अभिनंदन सभेमध्ये ठाकरे बंधूंबरोबरच अन्य कोणते नेते सहभागी होणार आहेत का, याबद्दल काही माहिती आहे का आणि कशा पद्धतीने एकूणातच तयारी सुरू आहे? आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण तिरंगा मोर्चा ज्यावेळेस काढण्यात आला होता त्यानंतर राज ठाकरेंकडून स्वतः जे ते फोन शरद पवारांना करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर माझानेच बातमी चालवली होती की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यासोबत काँग्रेसने सुद्धा भूमिका घेतली होती की आमचाही या मोर्चाला पाठिंबा. आणि आज ज्यावेळेस विजयोत्सव साजरा केला जाणार आहे, अभिनंदन मोर्चा या ठिकाणी केला जाणार, त्यावेळेस सुद्धा हे पक्ष असतात. कारण की आजही जो एकंदरीत कार्यक्रम पार पडणार आहे त्या कार्यक्रमात कोणत्याही पक्षाचे झेंडे हे हातात नसतील. फक्त आणि फक्त देशाचा तिरंगाच या ठिकाणी फडकताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जसं 24 जुलैला शिवाजी पार्कवर ज्युनियर ठाकरे बंधू एकत्र येऊन एक आंदोलन किंवा निषेध व्यक्त केला, त्यावेळेस जसं फक्त आणि फक्त देशाचा तिरंगा झेंडा फडकत होता तसंच आजचंही चित्र असेल. आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ते शिवाजी पार्क मैदान परिसरात तयारी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत बोलक्याशी विशेष म्हणजे की शिवाजी पार्क मैदानात जाणारे ज्या रस्ते ते संपूर्णतः बॅरिगेटिंग करण्यात आलेले. समोर जी ट्रॉली दिसते त्या ट्रॉलीवर आपल्याला ठाकरे बंधू जे आहेत ते आज उभे राहिलेले पाहायला मिळते. त्यामुळे विशेष असं मंचाचं नियोजन नसेल तर या ट्रॉलीवरून जे ती भूमिका मांडली जाईल. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरात जे ती पोलिसांची नाकाबंदी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. माध्यमांसाठी एक विशेष नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे, पण ते रस्त्याच्या कडेला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी बॅरिगेडिंग आहे. सध्या सावरकर स्मारकाचा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी खुला आहे. एक एक लेन त्यांची जी आहे ते सुरू करतात. 2 पदरी ह्या साईडला आणि 2 पदरी त्या साईडला असे 4 पदरी हा संपूर्ण रस्ता आहे, पण त्यातले फक्त एक एक लेन जे ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर प्रत्येक नाक्यावर जी आहे ती बॅरिगेटिंग केलेली पाहायला मिळते. सिग्नलचे या ठिकाणी सुद्धा बॅरिगेटिंग जे ती केलेली पाहायला मिळते. त्यामुळे ज्यावेळेस संपूर्ण आंदोलन जे ते या ठिकाणी किंवा आजचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरू होईल त्यावेळेस ही सगळी वाहतूक व्यवस्था जी आहे ती वळवण्यात येणार आहे. म्हणजे सिद्धिविनायकवरून थेट जो दादर स्थानकाकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणाहून जे ते पुढचा मार्ग सुरू असेल तर या ठिकाणी थेट मग जो माहीमच्या परिसरातून पुढचा जो रस्ता सुरू असतो तो सुरू असेल. पण हा जो स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग आहे तो संपूर्णतः बंद करण्यात येणार आहे. तसंच कुठल्याही गाडीला जे ते रस्त्याच्या किनारी थांबू दिलं जात नाही, पार्किंग जे ती वाहनं करू दिली जाते. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात रोज जी गाड्यांची गर्दी असते ती पाहायला मिळत नाहीये. सकाळपासून वाहतूक पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात आहे, तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी तैनात. याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर 2 दिवस सरळ अधीक्षक असतील, त्यासोबतच जे ते इथले त्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये देखील योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत. या सगळ्याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.